या संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी घालून दिलेल्या वारकरी संप्रदायातील सर्व माझ्या वारकरी बंधू भगिनींना मी नमन करून माझ्या प्रवचन रूपी सेवेस सुरुवात करते. राम आणि कृष्ण यांच्या पवित्र देशात आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्यासारख्या साधू संतांच्या भूमीमध्ये नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत म्हणत अनेक प्रवचनकार कीर्तनकार समाज प्रबोधन करताना दिसतात आणि मग मनाला समाधान वाटते. पण त्याच वेळी दुसरीकडे मात्र ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करीते पाप या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे आज अध्यात्माचे प्रदर्शन करून लोकांना फसवणाऱ्या भोंदू गुंपांची गर्दी झालेली दिसते. आणि मग व्यासपीठाला विषय निर्माण होतो आध्यात्मिक प्रवचन आयोजन गरज की प्रदर्शन. प्रस्तुत विषयाच्या प्रारंभीच एक उदाहरण जाणीवपूर्वक आपल्यासमोर ठेवू इच्छिते. एक मनुष्य तळ्याच्या काठी ग्रंथ वाचित बसला होता. वाचता वाचता तो ग्रंथ तळ्यात पडला. त्याला अतिशय दुःख झाले. त्याने देवाची आराधना केली. देव त्याला प्रसन्न झाले. तेव्हा त्या व्यक्तीने देवाला आपला ग्रंथ काढून देण्याची विनंती केली. देवानेही त्याची परीक्षा पाहायची असे ठरवले व सर्वप्रथम त्याला चांदीचा ग्रंथ काढून दिला. तो ग्रंथ त्या माणसाने घेतला नाही. मग देवाने त्याला सोन्याचा ग्रंथ काढून दिला. तोही ग्रंथ त्या माणसाने घेतला नाही. मग मात्र देवाने त्याला त्याचा खरा ग्रंथ काढून दिला. तो ग्रंथ त्या माणसाने लगेच घेतला. देवाने त्याला असे करण्यामागचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, देवा, तू दिलेल्या चांदीच्या ग्रंथावर माझ्या 4 पिढ्या जगल्या असत्या. तू दिलेल्या सोन्याच्या ग्रंथावर माझ्या 8 पिढ्या जगल्या नसत्या. पण तू दिलेल्या खऱ्या ग्रंथावर 4, 8 आणि माझ्याच नव्हे तर अर्जुनापासून आजपर्यंत हजारो पिढ्या जगल्या आहेत व येथून पुढेही जगणार आहेत. असा हा महान ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. अर्थातच ज्ञानेश्वरीत सुद्धा हेच आहे. खरंच एवढं सामर्थ्य आहे का या ग्रंथात? तर हो, आहे. हाच ग्रंथ घेऊन स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले होते. याच ग्रंथावर त्यांनी सर्व धर्म परिषदेमध्ये प्रवचन केले होते आणि या ब्रदर्स अँड सिस्टर्स या 2च शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. म्हणूनच आज अमेरिकेसारख्या महासत्ता राष्ट्रातही कृष्ण मंदिरे उभी आहेत व तिथे गीतेवरील प्रवचने सुरू आहेत. भारतात निर्माण झालेल्या ग्रंथावर परदेशात प्रवचने होतात आणि भारतात मात्र हे शब्द पायाखाली तुडवले जातात. म्हणूनच आज आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करून त्यातून समाज प्रबोधन करणे गरजेचे वाटते. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हा नियतीचा न्यायच आहे आणि तो आपल्याला समजलाच पाहिजे. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे तरी सुद्धा अनेक लोक अंधश्रद्धेत
नाही येते. दात ते भेटेल की झालेच. 4 दिवस सासूचे. तो कार्यक्रम लागतो ना लागतो. तोच पिंट्याचा आवाज येतो. बोला बोला ड्रीमची. तितक्यात पिंकी छायागीत लावते आणि लाईटच जाते. लोडशेड. या लोडशेडिंगच्या काळात आणि चॅनलच्या युगात आध्यात्मिक प्रवचन हा एकमेव उपाय राहिला आहे. आज अध्यात्माचे प्रदर्शन करून अनेक भोंदू बाबा लोकांना फसवताना दिसतात. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या काही लोकांचा गणपती दूध पितो, तर काही साधू बाबा कानाला हात लावून साक्षात देवालाच फोन लावतात. पण अशा अंधश्रद्धांना बळी न पडता आपण प्रवचन ऐकून घेऊ. आता प्रवचन ऐकायला माणसं जमवावी लागतात. जर प्रवचन ऐकायला 50 माणसं असतील तर त्यातील 10 तरी सुधारतील. 10 नाही तर 5 तरी, 5 नाही तर 2 तरी, 2 नाही तर 1 तरी, आणि एकही सुधारला नाही तर एकही बिघडणार नाही एवढे मात्र निश्चित आहे. प्रवचनाला सुरुवात करण्याआधी मी मनोमन माझ्या गुरूंचं नमन केलं. मी असं नाही म्हटलं की मी ईश्वराचं नमन केलं, मी त्या पांडुरंगाचं नमन केलं, तर मी माझ्या गुरूंचं नमन केलं. कारण त्या पांडुरंगापर्यंत जाण्याचा मार्ग, त्या विठुरायापर्यंत जाण्याचा मार्ग मला माझ्या गुरूंनीच दाखवला. संत कबीर आपल्या गुरूंबद्दल म्हणतात, गुरु गोविंद दोहो खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय, कबीरा गोविंद दियो बताय. अर्थातच जेव्हा लोक कबीरांना प्रश्न विचारतात की जर तुमच्यासमोर तुमचे गुरु उभे आहेत आणि साक्षात भगवान उभे आहेत तर सर्वप्रथम तुम्ही कुणाचे चरण स्पर्श कराल, तर संत कबीरजीला असं उत्तर देतात की मी सर्वप्रथम माझ्या गुरूंचे चरण स्पर्श करीन, कारण त्या ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग मला माझ्या गुरूंनीच दाखवला. गुरु आपल्याला नामस्मरणाचा मार्ग दाखवतात. किती सोपं आहे नामस्मरण करणं. पण त्या गुरुच्या एका आदेशाचं जर आपण पालन केलं ना तर त्या ईश्वरापर्यंत आपण काही क्षणातच पोहोचू. फक्त गुरूंचं ऐकणं गरजेचं. आता गुरु म्हणजेच ईश्वर, गुरु म्हणजेच ईश्वर, तर ईश्वर म्हणजे गुरु नाही. कारण ईश्वरापर्यंत आपल्याला गुरु पोहोचवतात, पण माझे गुरु हेच माझे ईश्वर आहेत हा दृढ विश्वास तुमच्या मनात असायला हवा. संत कबीरजींनी म्हटल्याप्रमाणे त्या विठुरायापर्यंत आपल्याला आपले गुरुच पोहोचवत असतात. जर आपल्याला गुरु नसतील तर ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती कठीण होईल. पण जर गुरूंनी मार्गदर्शन केलं, मार्ग दाखवला तर ते किती सोपं जाईल. एकदा आपण गुरूंच्या किंवा संत चरणांच्या पायाशी लीन झालो, त्यांच्या चरणी लीन झालो की आपल्या जीवनातील सगळ्या संकट, सगळी चिंता त्यांच्या चरणावर लावून द्यायची. मग जे काय असतील ते संत गुरुजी बघून घेतील. फक्त कितीही संकट तुमच्या समोर येऊ द्या, माझे गुरु समर्थ आहेत म्हणजे संकट पेलायला हा दृढ विश्वास तुमच्या मनात हवा. एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते. एक राज्य होतं. त्या राज्यातील प्रजा सुखाने नांदत होती. एक दिवस त्या गावात एक साधू बाबा आले. रोज रात्रीच्या साधू बाबांचं कीर्तन चालायचं, कधी कधी प्रवचन चालायचं आणि संपूर्ण राज्यातील सर्व लोक त्या साधू महाराजांचं प्रवचन ऐकायला द्यायचे. त्यामुळे इकडे राज्य शुकशुकाट व्हायचा आणि राज्य शुकशुकाट म्हणजे चोरांचा सुळसुळाट. चोऱ्या वाढायला लागल्या. ती प्रजा पण अशी होती, प्रजा म्हणायची की गेली वस्तू जाऊ देत ना, आपल्या घरातली जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा आपण काय करतो का, ती परत यावी यासाठी आपण आटापिटा करतो का, नाही ना. मग त्या वस्तूसाठी काय एवढं, वस्तू परत घेता येईल. परंतु त्या राज्याच्या राजाला मात्र काळजी वाटत
चोराला दिलं. परंतु साधू महाराजांची ती दृष्टी पाहून चोर त्यांच्यावर प्रभावित झाला आणि चोराने त्यांचे चरण धरले. चोर म्हटला, आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. मला बाकी काही माहित नाही, तुम्ही माझे गुरु आणि तुमचा शिष्य. या काळात आम्ही घरी घेऊन जाईन, खाईन आणि संपून जाईन. पण गुरुच्या नात्याने तुम्ही मला काहीतरी उपदेश करा जो मला जन्मभरासाठी पुरेल. तेव्हा त्याचे गुरु म्हणजे ते साधू म्हणतात की तू जन्मात काहीही कर, पण तरी खोटं बोलायचं नाही, नेहमी खरंच बोलायचं. की जेव्हा गुरुंनी सांगितलं आता चोर आहे, चोरी करायची म्हणजे खरं खरं म्हणजे जमेल का? पण चोराच्या मनात जरा देखील शंका आली नाही. तो म्हटली, माझ्या गुरुंनी सांगितलंय ना, मी असंच करणार. रात्री सगळे लोक प्रवचनाला गेले. हा चोर बाहेर आला. राजा आणि चोर समोरासमोर आले. राजाने विचारलं, कोण आहे तू? आता खोटं बोलायचं नव्हतं. चोराने खरं खरं सांगून टाकलं, मी चोर आहे. तू कोण आहेस? राजा म्हटलं, मी पण चोर आहे. मग चोर राजाला म्हटलं, चल दोघं मिळून चोरी करू, जे काय भेटलं ते निम्म वाटून घेऊ. राजा म्हटला, ठीक आहे. पण राजा म्हटला, अशा छोट्या छोट्या चोऱ्या करायच्या, मी तुला चोर वाटेल राजवाड्यात घेऊन जातो. मग राजवाड्यात आपण एक चोरी केली की आपल्या जन्मभराची चिंताच मिटून जाईल ना. चोर म्हटला, ठीक आहे. चोर गेला. रस्त्यात जाताना राजाने त्या चोराची सगळी माहिती काढून घेतली. तुझं नाव काय, तू कुठं राहतो? खोटं बोलायचं नव्हतं, मग चोराला पण सगळं खरं खरं सांगून टाकलं. ते पोहोचले. तिथे राजाने त्याला तिजोरीच्या कक्षात सोडलं. चोराने तिजोरी उघडली. तिजोरीत हिरे होते, 3 हिरे होते तिजोरीत. तर आता हिरा तोडता पण येत नाही, कापता पण येत नाही. ठरलं तर निम्मी वाटणी करायची. चोर फार प्रामाणिक होता. चोराने 2च हिरे घेतले. आता राजाची तिजोरी म्हणजे राजाला माहित असणार तिजोरीत किती हिरे. त्याने विचारले, किती हिरे होते? चोर म्हटला, हिरे 3 होते, पण हिरे तोडता पण येत नाही, कापता पण येत नाही, म्हणून मी 2च हिरे आणले. एक तुला ठेव, एक मला ठेवतो, एक राहू दे बाबा त्या बिचारा गरीब राजाला. झालं, त्याची चोरी करून झाली. राजाच्या राजवाड्यात परतला. चोर त्याच्या घरी परतला. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात गोंगाट. राजाच्या राजवाड्यात चोरी झाली. पहिली बातमी पोचली प्रधानजींना. त्या कक्षात पहिली एंट्री कुणाची? प्रधानजींची. प्रधानची आधी तोपर्यंत कोणी आत यायचं नाही. प्रधानजींनी तिजोरी उघडली. तिजोरीत 1 हिरा. प्रधानजींना माहित तिजोरीत 3 हिरे. प्रधानजी म्हटले, काय खुळा चोर दिसतोय, न्यायचे होते तिने पण हिरे न्यायचे ना, 1 कशाला ठेवला? म्हणून त्या प्रधानानं तो हिरा उचलला आणि आपल्या पागोट्यात ठेवला. आणि राजाला जाऊन सांगितलं, तिने हिरे चोरीला गेले. तर राजाला खरं काय ते माहित होतं. मग राजाला पहारेकऱ्याला सांगितलं, याला पत्त्यावर जा आणि इथल्या माणसाला घेऊन या. पहारेकरी गेले. चोराला घेऊन आले पकडून. चोर पण हुशार होता. चोराने रस्त्यात सगळी माहिती काढून घेतली होती. तो गेला. चोराला एका दृष्टीत राजाला ओळखलं आणि चोर मनात म्हटला, खरंच वेळ दिसतोय की. कधी नव्हते पहिल्यांदा साधू महाराजांकडे गेलो, त्यांना गुरु केलं, त्यांचं ऐकलं नाही लागलो. पण तरी पण त्याचा विश्वास इतका दृढ होता की तो म्हटला, आतापर्यंत मी ऐकलंय ना, इथून पुढे पण ऐकणार, खरंच बोलणार. राजाने विचारलं, किती हिरे होते? चोर म्हटला, 3. राजा म्हटला, कुठे? चोर म्हटला, 1 माझ्याकडे, 1 तुमच्याकडे. राजा म्हटला, 3रा हिरा कुठे? चोराला माहित होतं. त्या कक्षात पहिली एंट्री कुणाची झाली? प्रधानजींची. प्रधानाची झडती. प्रधानाची झडती घेतली तर हिरा सापडला आणि राजा संतापला. राजा म्हटला, अरे मी तुला माडी बांधून दिली, माझ्यासारखा महाल बांधून दिला, दासी दिली, धन दौलत दिली, तरी सुद्धा तू असं का करावंस? राजानं प्रधानजींना तुरुंगात टाकलं. ते प्रधानजींच्या डोक्यावरची पगडी काढून ती चोराच्या डोक्यावर घातली. तेव्हा चोराच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. राजाने विचारलं, काय एवढं सगळं चांगलं झालं, का रडतोय? अहो, हे आनंद श्वेत महाराज, तुमची ही प्रधानगी तुमच्या जवळ राहू द्या, म्हणून त्याने ती पगडी काढून राजाच्या चरणावर ठेवली. म्हटला, तुमची प्रधानगी तुमच्या जवळ राहू द्या, मी माझ्या गुरूंची, मी त्या संतांची एक गोष्ट ऐकली तर मी प्रधान झालो.
विचार नसतात, तर त्या सांगण्यामागे अनेको जन्माची तपश्चर्या असते. म्हणूनच म्हणतात, संत चरण लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग नाम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपदेष्टे पूर्व पुण्य. याकरिता जीवनात कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. आपल्या सर्वांना कोणी ना कोणीतरी गुरु असतो, बरोबर? जरी आपण कुणाला गुरु केले नसलं तरी आपला पहिला गुरु कोण? आई. आपली आई आपला पहिला गुरु असते. ती आपल्याला चांगले संस्कार देते, कुठं चुकलं तर आपल्याला रागावते, पण आपल्या चांगल्यासाठीच. ती आपल्याला लहानपणापासून घडवत असते. म्हणजे आई सुद्धा आपली एक गुरुच असते. कुंभार जसा एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देत असतो, एक सुंदर सगुण मूर्तीला तो साकार करत असतो, त्याचप्रमाणे आपले गुरु आपली आई आपल्याला विविध संस्कार आणि सगुण साकार करत असते. आता हे आपल्या गुरुबद्दल झालं, परंतु एक संपूर्ण विश्वासाचा गुरु आहे. या संपूर्ण विश्वासाचा गुरु आहे, त्या गुरुबद्दल संस्कृतमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे, फार सुंदर सुभाषित आहे. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. अर्थातच जो वसुदेवाचा सूत आहे, जो वसुदेवाचा पुत्र आहे, जिने कंस, चाणूर अशा अनेक असुरांचं मर्दन केलंय, अनेक असुरांचा अंत केलाय, जो देवकीला परम आनंद देतो, जो देवकीचा परमानंद आहे. हे जगात सगळ्यात जास्त आनंद कुणाला असेल तर तो म्हणजे देवकीला. कारण तिच्या पोटी ती भगवान श्रीकृष्णाची माता होती. भगवान श्रीकृष्णांनी देवकीला परम आनंद दिलाय, तो देवकीचा परमानंद आहे. आणि जो संपूर्ण विश्वाचा गुरु आहे त्याला मी वंदन करते, असा श्लोकाचा अर्थ आहे. आपला संपूर्ण भारत देश हा दोन महापुरुषांनी व्यापला. एक म्हणजे भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि दुसरे म्हणजे गोपालकृष्ण भगवान. तर राम आणि कृष्ण एकच आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपली ही भूमी आहे ती राम आणि कृष्णाची. राम आणि कृष्ण एकच आहेत, बरोबर? पण त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तर ते दोघं पण भिन्न. हे बघा, रामाचं बालपण काढलं गेलं, रामाचं बालपण कोंडलं गेलं. रामाला जर कधी खोड्या केल्या तर रामाला प्रत्येक वेळी सांगण्यात आलं, प्रत्येक वेळी तिला दटावण्यात आलं, रामा हे नको करू, रामा ते नको करू, तू राजपुत्र आहेस, तू भावी राजा आहेस, असं करणं तुला शोभत नाही, खोड्या करणं तुला शोभत नाही. रामाचं बालपण काढलं गेलं म्हणूनच त्याला बालकांड, रामकांड असं म्हणतात. तर कृष्णाचा प्रवास बघा, तो गोठ्यापासून राजवाड्यापर्यंत. कृष्णाच्या खोड्यांना कृष्णलीला म्हणण्यात आले, बाळक्रीडा म्हणण्यात आले.
भगवान श्रीकृष्णांचं जीवन हे गूढ आहे. त्यांचं जीवन समजून घेण्यासाठी आपण युगाने जरी जन्म घेतला ना तरी आपल्याला त्यांचे चरित्र कधी समजणार नाही. एक दोन दृष्टांत आपण पाहूया त्यांच्या चरित्राचे. द्वेषाने भरलेला अश्वत्थामा पांडवांचं कुळ समाप्त करावं या हेतूनं त्याला उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. आता ब्रह्मास्त्र सोडलं म्हणजे सगळं संपलं. ब्रह्मास्त्राला कोण अडवू शकतं? साक्षात नारायण पण ब्रह्मास्त्राला अडवू शकत नाही. ब्रह्मास्त्र सोडलं तर प्रजा भरली झाली, उत्तरा भरली झाली. उत्तरेनं भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. त्यावेळी श्रीकृष्णांनी पण अश्वत्थाम्याला सांगितलं, मी तुझं मनोरथ विफल करेन. मी तुझं मनोरथ विफल करेन. आणीबाणीच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी उत्तरेजवळ जाऊन तिला अभय दिलं. त्यावेळी ते छातीवर हात ठेवून जी प्रतिज्ञा करतात ना, ती प्रतिज्ञा ऐकून तुम्ही सर्वच आश्चर्यचकित व्हाल. ती प्रतिज्ञा सुद्धा ऐकण्यासारखी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जीवनात मी कधी खोटं बोललो नाही. जीवनात मी कधी खोटं बोललो नाही. अहो मस्करीमध्ये सुद्धा मी कधी खोटं बोललो नाहीये. युद्धात हरण्याच्या भीतीने मी रणांगणावरून कधी सुद्धा पळून गेलो नाही. आणि हे जर सत्य असेल तर उत्तरेच्या गर्भातील परीक्षित, उत्तरेच्या गर्भातील हा बालक जिवंत राहू दे. आणि काही किमया भगवान श्रीकृष्णांची, उत्तरेच्या गर्भातील तो बालक जिवंत राहिला. आता प्रतिज्ञेचा जर आपण विचार केला, भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी कधी मस्करीमध्ये सुद्धा खोटं बोललो नाही. तर हेच भगवान श्रीकृष्ण आपल्याला मस्करीत काय पण अनेक गंभीर प्रसंगी सुद्धा खोटं बोलताना दिसून येतात. युधिष्ठिरला आपण धर्मराज म्हणतो. तर धर्मराजाला सुद्धा त्याने खोटं बोलायला लावलं. नरवा कुंतीरवा असं त्याला खोटं बोलायला लावलं. ते स्वतःने खोटं बोललेच गंभीर प्रसंगी, पण समोरच्याने सुद्धा आपल्या सोबत जो कोणी त्याला पण खोटं बोलायला भाग पाडलं. एक कथा आहे, महाभारताची एक कथा आहे त्याच्याबद्दल. जरासंध हा महान सम्राट होता, शक्तिशाली होता, प्रभावशाली होता. त्याच्या प्रभावाचं एक कारण म्हणजे हे दोन सेनापतींमध्ये जी मैत्री होती ना, ती मैत्री आदर्श घेण्याजोगी. निस्वार्थ प्रेमाचं आणि मैत्रीचं प्रतीक म्हणजे कंस आणि डिंभकाची मैत्री. जी असून असली म्हणून काय झालं, त्यांची मैत्री आदर्श घेण्याजोगी. आता त्यांच्या या मैत्रीची भीम तोडल्याशिवाय जरासंधाचा अंत शक्य नव्हता. ते जरासंधाचे दोन हात होते आणि त्यांना त्यांचा युद्धात पराभव करणं, त्यांना युद्धात मारणं सुद्धा अशक्य होतं. तर भगवान श्रीकृष्णांनी युद्ध सुरू असताना काय केलं? हंस मेला, डिंभकाचा मित्र हंस मेला अशी संपूर्ण सैन्यामध्ये अफवा पसरवली. आता अफवा पसरवली म्हणजे एका अर्थाने खोटंच बोलले भगवान श्रीकृष्ण. अफवा पसरवली. ती अफवा ऐकताच डिंभकाला अतिशय दुःख झालं की आपला मित्र मेला युद्धात. तर दुःखी होऊन त्यानं मित्र प्रेमासाठी आत्मघात केला, प्राणत्याग केला. भगवान श्रीकृष्णांना ही बातमी समजली की डिंभकाला प्राणघात केला की तातडीनं हंसाजवळ गेले आणि हंसाला म्हणाले, अरे हंसा, तुझा स्वस्थपणे तू उभा कसा राहू शकतोस? तुझ्या फक्त मृत्यूची अफवा ऐकताच मी तुझ्या मित्राने मैत्रीसाठी प्राणत्याग केला. आणि मी तुला माझ्या तोंडाने सांगतोय की तुझा मित्र मृत्यू पावलाय तरी सुद्धा तू अजून असा जिवंत. त्यावेळी स्वतःची मैत्री दाखवून देण्यासाठी हंसाने एवढीच उडी मारून एक स्वतःचा आत्मघात करून. अशा अनेक भगवान श्रीकृष्ण बोलतात.
भगवंताचे सगुण साकार मनमोहक रूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण. परंतु या ईश्वराला असं सगुण साकार रूप का घ्यावं लागलं? कधी विचार केलाय? याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेत देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा धर्मावर ज्ञान येईल, एवढंच नाही धर्मावर ज्ञान येईल, परंतु जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल त्यावेळी सज्जनांच्या रक्षणासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी मी युगायुगे जन्म घेईल, मी युगायुगे जन्म घेईल. आपण खूप भाग्यवान आहोत की आपली हिंदू संस्कृती ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली. काही जण विचारतात की हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती ह्या सापडल्या किंवा त्या उत्खनन करून शोधल्या सापडल्याच्या, जी तुमची हिंदू संस्कृती होते. तर मला उत्तर द्यावंसं वाटतं की हिंदू संस्कृती कुठे शोधण्याची गरज नाही किंवा ती उत्खनन करून काढण्याची गरज नाही. कारण अहो, आपली हिंदू संस्कृती, माझी हिंदू संस्कृती ही व्यास वाल्मिकी सारख्या महान ऋषींच्या हातांमध्ये आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या लेखणीमध्ये, हिमालयाच्या रांगामध्ये, गंगा यमुनेच्या पाण्यामध्ये आणि तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक भारतीय माणसाच्या मनामध्ये ती होती, ती आहे आणि ती अशीच पिढ्यानपिढ्या चालत राहणार. या संस्कृतीनं आपल्याला ग्रंथ रूपाला फार मोठा ठेवा दिला. सावरकर म्हणतात, सावरकर असं म्हणतात, देह आणि देव, देह आणि देव यांच्यामध्ये देश लागतो. देहापासून देवापर्यंत प्रवास करताना मध्ये देश लागतो. त्या देशात आपण काहीतरी द्यायला लागतो. म्हणून आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, सत्कर्म करत राहिली पाहिजे. आपण कधी विचार केला का की आपण याच देशात जन्माला का आलो, याच देशात, याच राज्यात, याच जिल्ह्यात, याच तालुक्यात, याच गावात आणि याच कुटुंबात आपला जन्म का झाला? काय हेतू आहे परमेश्वराने आपल्याला इथंच जन्माला घालण्याचा, याच भूमीवर जन्माला घालण्याचा? म्हणूनच आपण सत्कर्म करत राहिले पाहिजे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. अनेक पालक आपल्या मुलांना शिबिराला पाठवतात. जाणून घ्या मी कोण किंवा संस्कार शिबिराला पाठवतात. काय गरज आहे याची? आपण आजारी पडतो, दवाखान्यात जातो, डॉक्टर आपल्याला चेक करतात, गोळ्या देतात. त्या गोळ्या घेऊन आपण घरी येतो, देवाऱ्याकडे ठेवतो, त्या मस्त कापडात बांधतो, त्याच्यावर हळदी कुंकू वाहतो, फुलं वाहतो, त्याचा नमस्कार करतो आणि म्हणतो आता मला बरं वाटतं. करतो का असं? ते गोळ्या आपल्याला घ्याव्या लागतात, तरच आपल्याला बरं वाटतं. निरोगी आरोग्य जगण्यासाठी गोळ्यांची आवश्यकता आहे ना. निरोगी जीवन, निरोगी आरोग्य म्हटलं नाही, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या धर्मग्रंथांची, आपल्या वेदांची, आपल्या पोथापुराणांची फार आवश्यकता आहे. मग का आपण असं करतो? एखाद्या धर्मस्थळी भेट द्यायला जातो, तिथून पोथ्या, पुराणे ग्रंथ घेऊन येतो, ती छान पैकी सुंदर कापडात बांधतो, त्याच्यावर हळदी कुंकू वाहतो, नमस्कार करतो आणि देवाऱ्यात पूजेला ठेवून देतो. याच ग्रंथातील जर आपण रोज हे ग्रंथ आपण जर रोज वाचले, रोज नाही जमलं आठवड्यातून एकदा वाचले, तर आपल्याला काय गरज आहे संस्कार शिबिराला आपल्या मुलांना पाठवायची किंवा मी कोण हे जाणून घ्यायसाठी वर्कशॉप जॉईन करायची? काहीच गरज नाहीये. ते आपल्याला आपल्याला समजू शकतं. त्यासाठी आवश्यकता योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य मार्गदर्शन आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळतं. म्हणून आपल्या आयुष्यात कोणीतरी गुरु असावा. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही फक्त नामस्मरण करा, तुम्ही
नामस्मरणामधून तुम्हाला आनंदाचा ठेवा मिळेल. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. अर्जुनालाच का दाखवलं विश्वरूप? अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला की मी भगवान श्रीकृष्णांकडे हट्ट केला की मला विश्वरूप दाखवा, आणि त्यांनी मला विश्वरूप दाखवलं सुद्धा. पण त्याच्यानंतर अर्जुन असं म्हणतो की मी भगवानांना प्रिय असेल, पण मी लक्ष्मी इतका तर त्यांना प्रिय नाही. मी भगवानांच्या जवळचा असेल तर मी दुर्गा इतका तर त्यांच्या जवळचा नाही. मग त्यांनी मला विश्वरूप का दाखवलं? तर अर्जुनाची निस्वार्थ भक्ती, अर्जुनाचं निस्वार्थ प्रेम आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांची केलेली भक्ती. भगवान श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे हट्टाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, ते विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांची काही रूप अतिशय मनमोहक, अतिशय सुंदर वाटली. पण भगवान श्रीकृष्णांनी काही रूपही अक्राळ विक्राळ वाटली. अर्जुनाला भीती वाटली त्या रूपांची. या विश्वरूपातून भगवान श्रीकृष्णाला हे सांगायचं होतं की मी संपूर्ण चराचरात आहे. परंतु अर्जुन ते समजू शकला नाही, म्हणून भगवान श्रीकृष्णांना ते कृतीतून सांगण्यापेक्षा त्यांनी ते शब्दातून सांगितलं. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, त्यावेळी अर्जुना ते रूप पाहून भयभीत झाला. आणि अर्जुन म्हटला, मी तुमच्याकडे हट्ट केला की मला विश्वरूप पाहायचंय, पण तुमच्याकडे अजून हट्ट करतो की पुन्हा तुमच्या चतुर्भुज रूपात या, भगवान श्रीकृष्ण रूपात या. मी हा हट्ट सुद्धा भगवान श्रीकृष्णाने करवला. याचं वर्णन आपले ज्ञानेश्वर माऊली करतात की ज्याप्रमाणे आपण सोन्याची लगड म्हणून आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या हौसेप्रमाणे एखादा दागिना घडवतो, आणि तो दागिना मनास नाही आला की तो वितळून परत त्याची लगड बनवून ठेवतो. त्याच पद्धतीने अर्जुनाने सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की मला तुमचं विश्वरूप दाखवा, आणि ते कसं दिसणं आल्यामुळे पुन्हा त्यांचं चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली. व भगवान श्रीकृष्णाने देखील त्याच्या इच्छा पुरवल्या, त्याचे हट्ट पुरवले. कारण अर्जुनाने केलेली निस्वार्थ भक्ती आणि निस्वार्थ प्रेम. असं हे नामाचं महत्व आहे. रामायणात सुद्धा एक फार सुंदर प्रसंग आहे बघा. ही कथा आहे राम आणि हनुमंतांवर. जेव्हा सीतामाईच्या शोधात प्रभू रामचंद्र लंकेला चालले होते, त्यावेळेस सेतू बांधण्याचं काम सुरू होतं, माहिती आपल्या सर्वांना. तेव्हा त्या समुद्रात दगड टाकताना हनुमंत प्रत्येक दगडावर काय लिहित होते? राम. प्रत्येक दगडावर ते रामाचं नाव लिहित होते आणि तो दगड पाण्यात टाकत होते. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा असंच केलं. सर्व वानर सेनेचं बघून, हनुमंताचं बघून त्यांनी सुद्धा एक दगड घेतला, त्या दगडावर राम लिहिलं. तो दगड समुद्रात सोडला, पण तो दगड बुडाला. त्याच्यावर प्रभू रामचंद्रांचं नाव असून सुद्धा तो दगड बुडाला. याचं कारण प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला विचारलं, तेव्हा हनुमंत काय म्हणाला? हनुमंत म्हणाला की आम्ही प्रत्येक दगडावर तुमचं नाव लिहितो. म्हणजे त्या दगडानं एकदा तरी तुमच्या नावाचा जप केला? फार वेळा नाही, जन्मभरात फक्त एकदा राम नावाचा जप केला. तर ते तरले, त्यांच्या जीवनात तरले. मग प्रभू रामचंद्र म्हटले की त्या दगडावर सुद्धा मी माझं नाव लिहिलंच होतं की. तेव्हा मात्र हनुमंतांनी फार सुंदर उत्तर दिलं. हनुमंत म्हणाले, त्यावर तुम्ही तुमचं नाव लिहिलं, पण त्यात तुमचा वास नव्हता. ज्यात तुमचा वास आहे तोच जन्मभर तरला. त्याला तुमचं मनापासून नाव घेतलं तोच जन्मभर तरला, पण जो तुमच्या हातून सुटला तो बुडाला. म्हणूनच आपण नामस्मरण करत राहिलं पाहिजे. जास्त नाही, दिवसातून 11 वेळा. आपल्याला आता पोथा पुराण वाचणं जमत नाही, वेळ नसतो. ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या तरी आपण वाचू शकतो, दिवसातून 5 ओव्या, बरोबर? अहो, नामस्मरणाची महती ही लहान लहान बालकांना सुद्धा कळली. भक्त प्रल्हादाला समजली, ध्रुव
तिथे ती राहायची. एक दिवस खेळता खेळता ध्रुवाच्या मित्रांनी विचारलं, तुझे वडील कोण आहेत? तेव्हा तो धावत धावत गेला. त्याला त्याच्या आईला विचारलं, ताई माझे वडील कोण आहेत? त्याला सांगितलं, तुझे वडील या राज्याचे राजा उत्तानपाद आहे. तेव्हा ध्रुव बाळाला अतिशय आनंद झाला. तो पळत पळत गेला आणि राजाच्या मांडीवर जाऊन बसला. राजाला सुद्धा फार आनंद झाला. माझा मुलगा मला इतक्या दिवसांनी भेटला. तो पण त्याचे लाड करू लागला. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागला. परंतु हे जेव्हा सुरुचीला बघितलं, ते सावधानीने बघितलं, तेव्हा ती संतापली. ती म्हटली, तुम्ही माझ्या मुलाला मांडीवर घ्यायचं सोडून त्या सुरुचीच्या मुलाला मांडीवर का बरं घेतलं? राजाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तो आपल्या मुलाला खूप दिवसांनी भेटल्यामुळे मायेने कुरवाळत राहिला. तेव्हा सुरुचीला अत्यंत राग आला आणि तिनं आपल्या ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरून खेचून घेतलं. तेव्हा तो रडत रडत आपल्या आईकडे गेला आणि आईला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. आणि आईला म्हटलं, आई मला अशी कोणती तरी जागा हवी की जिथून मला कोणीच उठवणार नाही. आई, बाळ, त्यासाठी तुला अरण्यात जाऊन घोर तपस्या करावी लागेल, ईश्वर भक्ती करावी लागेल. ध्रुवा म्हटलं, चालेल, मी आत्ताच जातो. 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता तो. तेव्हा आई म्हटली, बाळ अजून तू छोटा आहेस, मोठा झाल्यावर जा ना. त्याने आईचं काही ऐकलं नाही. तो गेला दूर आत अरण्यात गेला. तिथे एका झाडाच्या खाली बसला. झाडाच्या शेजारी झाड होतं. तेव्हा तिथे नारद मुनी आले. नारद मुनींनी त्या मुलाला बघितलं आणि विचारलं, तू इथे काय करतोस? तेव्हा ध्रुवाने घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा नारद मुनींनी त्याला मंत्र दिला, विष्णू नाम दिलं आणि त्याचा जप करण्यास सांगितलं. तेव्हा भक्त प्रल्हाद ध्रुव बाळाने अनेक वर्ष तपश्चर्या केली. विष्णूचं नाम घेतलं आणि त्याचा तो हट्ट पाहून, त्याचं ध्येय निष्ठा पाहून, त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू त्याला प्रसन्न झाले. म्हटले, तुला काय हवं ते माग. तेव्हा तो लहानसा ध्रुव बाळ म्हटला, हे ईश्वरा, माझ्या आईला नेहमी सुखात ठेव. माझ्या आईला नेहमी सुखात ठेव. आणि दुसरी एक गोष्ट कर की मला अशा कुठल्या तरी जागी नेऊन बसव की तेथून मला कोणीच उठवणार नाही, कोणी मला खेचू शकणार नाही. ती जागा फक्त मला माझी हवी, तिथून मला कोणीच उठवणार नाही. आज पण रात्री आपण उत्तरेला जो तारा बघतो, उत्तरेला आपण जो तारा बघतो, जो नेहमी स्थिर असतो, कधीच हलत नाही, तो तारा म्हणजे ध्रुव तारा, अर्थात आपला ध्रुव बाळ. इतकं नामाचं महत्व आहे. जास्त तपश्चर्या करायची काही गरज नाही, पण दिवसातून एकदा तरी मनापासून देवाचं नाव घेतलं पाहिजे. आता आपण नामस्मरण करूया का? पण ते नामस्मरण आपण वेगळ्या पद्धतीने करूया. अर्थातच त्यातून आपल्याला कर्म सुद्धा सुधारतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अभ्यासात जुळतो राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभ्यासात जुळतो राम, श्रीराम जय राम जय जय राम, स्क्रीन पासून राहतो राम, श्रीराम जय राम जय जय राम. कमी पाहतो टीव्ही राम, श्रीराम जय राम जय जय राम, ग्राउंडवर जो गातो घाम, श्रीराम जय राम जय जय राम, आई वडिलांचा आदर राम, श्रीराम जय राम जय जय राम, गुरु आदेश पालन राम, श्रीराम जय राम जय जय राम, चांगले वागणे म्हणजे राम, म्हणायचे सगळे श्रीराम जय राम जय जय राम, आनंदी राहणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम, helping others like the राम, श्रीराम जय राम जय जय राम. मदत करण्यात आहे राम, श्रीराम जय राम जय जय राम, in others joy there is राम, श्रीराम जय राम जय जय राम, sharing म्हणजे caring राम, श्रीराम जय राम जय जय राम, नियम पाळणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम, हेल्मेट घालणे म्हणजे राम, श्रीराम जय राम जय जय राम, सीट बेल्ट लावणे म्हणजे राम, श्रीराम जय
देवे देवाजन मोशावे सोमस्यावे कसायदाणे जे काजी व्यंकटी सांडो तया सत्कर्मी नदी वाडो भूता परस्परे पडो मैत्री वादाते शांती बेळगाव विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जिन वांचिल तो ते लाभो प्राणीला वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मानली यावी अनंत भूमंडळी भेट घेता सरा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय नमो विष्णुवाचे चंद्रमेचे लांछन मानवले तापहीन वेसगाईचा सज्जना किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल लोकी मजकेवाची खुर्ची अखंडीय आणि गणलोकशी विशेष योग्य दृष्टादृश्य विजय होवावीची एतमने श्री विश्वेश्वराव आहोई गान प्रसाव येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला बोला पुंडलिक बोला हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जनाई माता की जय कोण नाही आता कुणीतरी उठलं पाहिजे तू सूट ना अहो या